सकाळचे 10 वाजले होते. घरातली कामं आम्ही दोघांनी मिळून आज फटाफट आवरली होती. त्याच्यामुळं पटकन आवरलं गेलं. पण असं लेट उठलो होतो. म्हणून 10 वाजले होते. सर्व काही आवरल्यानंतर पोछा वगैरे आणि किचन वगैरे सगळं काही आवरून ना, आम्ही आता बाहेर पडलो होतो. ते म्हणजे नाश्ता करायला. ॲक्चुअली काय झालं ना, आणि आज होता शॉपिंग डे. खरं तर ह्यांच्यासाठी शॉपिंग करायची होती. काही गोष्टी घ्यायच्या होत्या. टी-शर्ट म्हणा किंवा आणखीन जे शर्ट वगैरे जे आवडेल ते, असं काही फिक्स नव्हतं. पण जे आवडेल ते घ्यायचं असं ठरलं होतं. म्हणूनच आम्ही बाहेर पडलो होतो आणि संडे होता म्हणून म्हटलं चला बाहेरची वस्तू सुद्धा बघून घेऊया. खरं तर जास्त तब्येत ठीक नसल्यामुळे ना, माझी तर इच्छा नव्हती की बाहेर जास्त फिरायला. पण ईशान, मी आणि आमचे बोललो की नाही आपण बाहेर करूयात. खरं तर त्यांना सुद्धा खूप जास्त खोकला आहे आणि बाहेरचं तेल वगैरे नाही खायचे किंवा बाहेरचं तेल कसं असतं ना, हे यामुळे मला तर माझी इच्छा नव्हती करायची. पण आता एकदा बोललं ना, तर ते मनाला म्हणजे लावूनच घेतात की नाही नाही, बाहेरच जेवण करायचं, बाहेरच खायचं. ठीक आहे म्हटलं, चला तर बाहेर जाऊयात. आणि नाश्ता कुठे करायचा काय हे काहीही ठरलेलं नव्हतं. तर फायनली आमचं ठरलं की अतिथीमध्ये जाऊयात. म्हणूनच मग आम्ही पहिल्यांदा अतिथीमध्ये नाश्त्यासाठी आलो, नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर मग आमचं झालं होतं शॉपिंगसाठी सुरुवात. तर पहिल्यांदा चला बनियन वगैरे घ्यायची होती म्हणून एका छोट्याशा शॉपमध्ये आलो. आणि इथे ना खूप छान म्हणजे म्हणून जातात की आता मी जवळ-जवळ ना 3 दिवस झाले मी ह्याच शॉपमध्ये होते. त्यांच्यासाठी जी शॉपिंग असते ना तर ती करत असतो. तर सकाळचे 11 वाजले आणि असं काहीसं वातावरण अजून सुद्धा आहे. बिलकुलही ऊन पडलेलं नाही. तर इतकी जास्त थंडी होती ना, खूप जास्त. आता इथे नवीन एक किसान मार्ट म्हणून ओपन झालंय. तर तिथे सुद्धा खूप छान छान ऑफर होत्या आणि नवीनच होतं ओपनिंग त्यांचं. तर छान ऑफर लावलेल्या होत्या. आम्हाला सुद्धा जायचं होतं. पण अजूनही आम्ही फक्त आहे ना बनियन वगैरेच घेतले होते. टी-शर्ट किंवा शर्ट ह्या गोष्टी काही मिळाल्या नव्हत्या तिकडं. तर परत दुसऱ्या साईडला दुसऱ्या ठिकाणी चाललो होतो शॉपिंगसाठी. तर पाहूयात तिकडं काय मिळते का, आणि नंतर मग किसान मार्टला जायचं असं ठरलं आम्ही दोघींनी. तर असे जवळ-जवळ शॉप असल्यामुळं काय होतं ना, ह्या शॉपमधनं आवडलं तर त्या शॉपमध्ये वगैरे असं जाता येतं. आणि भरपूर म्हणजे 3-4 स्टोअर तर इथं आहेत म्हणून आम्ही ठरवलं की चला इकडेच जाऊया. आणि नेहमी यांची तर शॉपिंग इथेच होत असते. आणि त्यांनी बाहेर तर इतक्या छान ऑफर लावल्या आहे, बाय 5 गेट 7 फ्री. पण एकाची प्राईस आहे ना 2,000च्या खाली एकही शर्ट किंवा टी-शर्ट नाहीये. तर खूप छान, म्हणजे छान असं नाही म्हणता येणार. एक शर्ट मला पाहता क्षणी खूप जास्त आवडला आणि तोच इथं ना हे ट्राय करत होते तोपर्यंत इकडं माझे काहीतरी शायनिंग मारायचं काम सुरू होतं. आणि आता नवीन फोन घेतलेला आहे, तर मलाही वाटतं की हां, छान-छान फोटो असावेत, व्हिडिओ व्हिडिओ वगैरे असावे. आणि रिऊ, ईशान आहे ना दोघांची अशा काही शॉपमध्ये आलं ना खूप जास्त मस्त सुरू होऊन जाते. हे यांचं इकडं खेळणं सुरू झालं होतं आणि हे इकडं ट्राय करून आले होते. तर पीटर इंग्लंडमधून आहे ना आम्ही एक शॉप या शॉपमधून आहे ना एक आमचं टी-शर्ट घेऊन झालं होतं. आता रिऊने इथे ना फोन घेतलाय, त्याचं कारणही तसंच होतं की बाहेर आलोय आणि रियाला शी आली नाही, असं होतच नाही. आणि येथे ना एक कॉमन होतं म्हणून म्हटलं काही नको जायला तिकडे. त्याला थोडा वेळ फोन दिला आणि आता घरी जायचं होतं इथली शॉपिंग करून, म्हणून थोडंसं आमचं सुरू होतं. आता ह्या ब्लॅकबेरीच्या शॉपमध्ये सुद्धा आलो होतो कारण की म्हटलं चला एक टी-शर्ट मिळाला होता, पण अजून सुद्धा काही छान मिळतंय का? मग कलेक्शन यांच्याकडे वेगळं काही असेल आणि छान वाटलं तर घेऊन टाकूयात. आता ब्लॅकबेरी म्हटल्यावर रियूला आहे ना काहीतरी फ्रूट वाटलं आणि ब्लॅकबेरी खायची असं काहीतरी. ब्लॅकबेरी कुठे आहे? ब्लॅकबेरी कुठे आहे? म्हणून आहे ना रियान शोधत होता. आणि मला म्हणजे आम्हा दोघांनाही विचारत होता की कुठे आहे ती ब्लॅकबेरी? कुठे आहे ते खाण्याचं वगैरे असं. त्याला तर मग सांगितलं, अरे ब्लॅकबेरी एक शॉप आहे. तिथे कपडेच मिळतात, खाण्याचं वगैरे काही नाहीये. आता इथं ना टी-शर्टचंच आमचं फायनल सिलेक्शन्स वगैरे सुरू होतं. ऑरेंजमध्ये घ्यायचं होतं, पण खूप डार्क वगैरे कलर होता म्हणून इथे सुद्धा काही आमचं फायनल झालं नाही. रिया आणि ईशान आता इथे मोबाईल वगैरे तर विसरले होते. मग त्यांची काहीतरी मस्ती सुरू होती. हां, आणि त्यांचं खेळणं सुरू झालं होतं. तर थंडी खूप जास्त आहे म्हणून आहे ना, त्यांना दोघांनाही स्वेटर आणि कॅप सुद्धा घेतल्या होत्या. मी सुद्धा स्वेट टी-शर्ट घातलेला आणि ह्यांनी सुद्धा जॅकेट वगैरे घातलं होतं कारण की थंडी खूप जास्त आहे. आमचं इकडं काहीतरी मस्ती सुरू असताना हे मात्र चेंज करून पाहत होते. त्यांची शॉपिंग होती म्हटल्यावर त्यांची ती कामं सुरू होती.
आता परत आणखीन एका शॉपमध्ये आम्ही आलो होतो. इथे ना आदित्य बिर्लाचे खूप जास्त कपडे होते आणि प्रत्येक कपडा म्हणजे इतका महाग होता ना 3,000-4,000 अशीच रेंजमध्ये होते आणि 5% 10% असं डिस्काउंट होतं. पण डिस्काउंट करून सुद्धा त्याची प्राईस 2,000 पेक्षा जास्तच होती. तरीसुद्धा एक शर्ट असंच सेम झालं ह्या शॉपमध्ये सुद्धा, की आवडलं तसंच म्हणजे घ्यावंसं वाटलं आणि अल्मोस्ट 2,500चा असं काहीतरी तो एक टी-शर्ट घेऊन टाकला आणि फायनली बास म्हटलं आता खूप झालं. तर रिया निशानला परत आता इथं याचं केकचं सुद्धा शॉप आहे, तर केक खाणार नाही असं होऊ शकत नाही. परत एकदा त्यांनी केक वगैरे खाल्ला आणि आता मात्र घरी जायची वेळ झाली होती. तर घरीच जायचं होतं, पण येताना ना परत एकदा रियाने त्याला नारळ पाणी सुद्धा खूप आवडतं. आता बाहेर गेलोय आणि मग त्याला नारळ पाणी दिसलं आणि तो पिणार नाही असं होतच नाही. तर परत एकदा रिलायन्स स्मार्टमध्ये आलो आणि तेथेच ऑफर होत्या. 32ला 1 नारळ असं होतं आणि आणखीन काही होम डेकरच्या वगैरे वस्तू होत्या आणि आता हळदी-कुंकू येते तर खूप छान-छान म्हणजे वस्तूसुद्धा होत्या. मलाही आवडल्या. पाहून घेऊया म्हटलं, पण इतका वेळ नव्हता कारण की रियानला खूप जास्त अर्जंट कॉल होता. तरीसुद्धा आमचं इथे थोडं थांबणं चालू होतं आणि तोही आता विसरला होता, पण घरी जाऊन त्याचं सुरू होऊन जातं मध्येच. तर आता पहिल्यांदा नारळ पाणी घेतलं नारळ घेतले, ते बिल वगैरे केलं आणि नंतर ना परत त्यांच्याकडून कटसुद्धा करून घेतला. नाहीतर आहे ना, घरी आल्यावर खूप जास्त हेक्टिक होऊन जातं, की ते कसं फोडून घेणार. तर त्यांचा एक माणूस होता इकडे, तर तो ना कट वगैरे करून देत होता. पहिल्यांदा तर आम्ही 2 नारळ घेतले आणि ते खूप जास्त स्वीट होते. म्हणून असं वाटलं नाही आपण अजून घ्यायला पाहिजे. म्हणून काय केलं, रिऊ ईशानला हे 2 नारळ आहे ना पाणी पिण्यासाठी दिलं आणि आम्ही टेस्ट केलं आणि तेव्हा समजलं की खूप छान आहे. आपण अजून घेऊयात. तसं आहे ना नॉर्मली तरी रेट असतात नारळाचे ₹40 किंवा कुठं-कुठे तर ₹50 सुद्धा असतात आणि आता थोडेसे कमी पैसे होते म्हणून म्हटलं नारळ जरी छोटा होता, साईज छोटी होती, तरीसुद्धा आहे ना प्राईस म्हणजे कमी होती म्हणून आणि नारळ खूप जास्त स्वीट होता पाणी त्याचं म्हणून म्हटलं चला आपण घेऊयात. तर आणखी 2 आम्ही परत एकदा सिलेक्ट केले आणि 2 नारळ घेऊन टाकले. परत मला थोडीशी लेस हवी होती म्हणून येतानाच आहे ना शॉपमध्ये 5 मिनिटच थांबले. मी फटाफट तिथं माझी शॉपिंग केली आणि परत एकदा निघालो. आता घरी जायचं आणि ह्याच रोडवरती परत एकदा आहे ना इकडे एक पाईनएपलवाला आहे. तर त्याच्याकडेही थांबायचं सकाळीच येताना ठरलं होतं. आता पाहूयात थांबतोय की नाही कारण की ना रियांचं खूप असतं मग मध्ये-मध्ये की नाही हे परत घेऊया, ते घेऊया. आता येताना जसंही घरातून बाहेर पडलोय आम्ही 10 वाजता तेव्हापासून नाश्ता झाला होता. त्यानंतर ह्याने केकसुद्धा खाल्ला होता, नारळ पाणी पिलं होतं आणि आता परत हे पाईनएपल सुद्धा घेतलं कारण की ते सुद्धा त्यांना खूप जास्त आवडतं आणि पाईनएपल सुद्धा असं होतं की कट वगैरे करून घेतलं होतं. घरी कट करायला खूप जास्त हेक्टिक होऊन जातं आणि डायरेक्टली संध्याकाळी मी आज फक्त कारल्याची भाजी, सुकी आणि थोडीशी फ्राय म्हणजे थोडंसं ग्रेव्हीवाली केली होती आणि असा होता आजचा दिवस. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका.